ब्रेकनंतर बातमी चक्रीवादळासंदर्भातली आहे। मोन्था चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज आहे। वादळ देखील या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकू शकतं असा एक इशारा देण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, आपण गेले काही दिवस पाहतोय मोन्था चक्रीवादळाचे परिणाम राज्यातही जाणवताना दिसतात। सकाळपर्यंत कडक ऊन असतं, दुपारनंतर मात्र हलक्या पावसाला मुंबई आणि आसपासच्या उपनगरातही सुरुवात होते। आज वातावरण नेमकं कसं असेल? चक्रीवादळाचा फटका आजही मुंबई आणि आसपासच्या उपनगराला बसू शकतो का? नक्कीच पुढचे दोन्ही दिवस मुंबई आणि उपनगरांसाठी लाघवी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। मात्र असं असलं तरी 28 तारखेला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे मोन्था वादळ जे आहे ते धडकणार आहे। आणि विशेष म्हणजे मोन्था हे नाव या वादळाला दिलेलं आहे कारण हे थायलंडने एक सुचवलेलं नाव होतं। थाई भाषेतला हा शब्द आहे मोन्था आणि त्याचा अर्थ सुंदर कमळ असा देखील होतो असं सांगितलं जातं। मात्र असं असलं तरी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात याचा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील त्याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। सातत्याने संध्याकाळी पाऊस पडतोय। 28 तारखेला आंध्र प्रदेशला धडकणाऱ्या या वादळानंतर जवळपास 48 तासांनी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर पाहायला मिळणार आहे। आणि दरम्यान आज देखील संध्याकाळी मेघगर्जनेसह रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, रायगड असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर आणि सातारा इथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल। त्याचबरोबर जर बघितलं तर जालना, बीड, हिंगोली या साईडला साधारण पाऊस पडेल, हलक्या सरी बरसतील। तर यवतमाळ आणि त्या साईडला जर बघितलं तर प्रचंड अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। त्यामुळे ह्या मोन्था वादळाचा जो परिणाम आहे तो सध्या महाराष्ट्रावर देखील तसाच पाहायला मिळतो आणि पुढील 2 दिवस हा परिणाम असाच पाहायला मिळणार आहे। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।